येस नक्कीच सामन्याला सुरुवात होत्या. शिवशंभू संघ थेट फायनल मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र दोन संघांमध्ये लढत. पहिले चेंडू फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळू शकले असत्या. अक्षय आणि टेक दामेची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. एक धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. टेकदामीला आपण पाहतोय प्रिन्स सिंगने अद्याप चांगले गोलंदाजी टाकले. प्रिन्स सिंगचा जर आपण विचार करतो, एक साव अद्याप खर्च केले तीन चेंडूंमध्ये. फटका बराच काळ हवेमध्ये. प्रिन्स नक्की झेल घाली, स्वतः जबाबदारी घेतली झेल घेण्याची आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी बाद केल्या. ते म्हणजे महेंद्र टनगेला नक्कीच ही महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली. अशाच्या स्वरूपामध्ये चांगली बॅटिंग करत असताना नक्कीच ही विकेट मात्र त्या ठिकाणी प्राप्त केली आहे. मनीष मोहितेला आपण पाहतोय फलंदाजी करताना. डीवायसीसी संघ फटका चांगला आहे. धावचीची संधी होती. एक दामीची विकेट मात्र या ठिकाणी मिळाली असती. स्टॉपचा जर आपण विचार केला, रवी भोईरचा उत्कृष्ट थ्रोफेकी देखील अप्रतिमरित्या आपल्याला पाहायला मिळाली. हा फटका चांगला आहे. ह्याच्यामध्ये काही नाही आहे, ह्याच्यामध्ये अडवण्याची गरज देखील नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये एवढी पॉवर होती की फ्लॅट षटकार पाहायला मिळतोय मनीष मोहितेच्या बॅटमधून.
मात्र वाईट चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. पंचवीस धावफलकावरती हा चांगला चेंडू नक्कीच आपल्याला स्लोअर गतीचा पाहायला मिळाला. हा फटका देखील अलॉंग दी कार्पेट खेळून काढला. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झाला. 27 माफ करा 27 धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. एक गडी नक्कीच या ठिकाणी बाद झाला आशयचा जर आपण विचार केला तर. पण आता इथून पुढे गोलंदाजी करावी लागेल चांगली. साहिलचा विचार करतो. साहिलच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी करण्याची गरज आहे. उर्वरित दोन षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. सुरुवातीचे 2 ते 3 चेंडूंमध्ये जर कुठेतरी विकेट मिळाली तर मात्र पूर्णपणे कमबॅक करू शकतात. अन्यथा हे जे 2 खेळाडू आहेत ते थांबणारे नाही आहेत. ते त्यांची बॅट चालू ठेवतील आणि बॅटमधून धावा मात्र येत राहतील. टेकदामी आणि मनीष मोहितेचा जर आपण आलेख पाहिला तर मात्र नक्कीच चढता आलेख आहे. आणि त्या चढत्या आलेखामध्ये जर कुठच्याही गोलंदाजाला त्यांना वाचायचं असेल तर मात्र विकेट घेऊनच वाचू शकतात. कारण डॉट जर 1-2 जरी केले तरी तिसऱ्या चेंडूवर मोठे फटके त्यांच्या बॅटमधून थांबू शकणार नाही. अशी फलंदाजी अद्याप या टुर्नामेंटमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टेकदामीला देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. तर नॉन स्ट्रायकिंगवर फलंदाज मनीष मोहिते. गोलंदाजी ट्रॅकवर साहिल शेंडिलिया या ठिकाणी तयार होतो. पुढे येऊन खेळलाय. फटका लाजवाब आहे. पहिल्या चेंडूमध्ये हा मात्र षटकार येतो. वॉट शॉट 33 धावफलकावरती. या षटकारानंतर मात्र स्कोरबोर्डला फारच बुस्टअप मिळालेला दिसतो. कारण पहिल्या चेंडूवर जेव्हा षटकार येतो त्यावेळेला त्या ओव्हरला कॅपिटलाइज करण्याची ताकद मात्र या ठिकाणी सिद्ध करते ते म्हणजे बॅट्समन्स. आणि जर आपण पाहतोय टेकधामीचा जर टेकधामी जर मैदानाच्या आतमध्ये अजून 5 ते 6 चेंडू खेळतोय तर मात्र स्कोरबोर्ड आपल्याला 50च्या पार नक्कीच पाहायला मिळेल. आता इथून पुढे फायचा मनीष मोहिते तितकाच घातक फलंदाज नॉन सेकंड वरती. फटका चांगला आहे. थोडासा मात्र बॉटम ऑफ द बॅट लागलेला चेंडू तेवढा मिडलला कनेक्ट नाही झाला आणि एकच धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. स्ट्राईकवर आता मनीष मोहितेला आपण पाहतोय. घातक आणि विस्फोटक फलंदाजांमध्ये नक्कीच मनीष मोहितेचं नाव मात्र शुमार असेल. कारण त्याच्या बॅटमध्ये आपण जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि ते मोठे फटके आपण या टुर्नामेंटमध्ये देखील पाहिले असतील. अंतिम टप्प्यामध्ये ही टुर्नामेंट सेमीफायनलचा थरार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. फटका लाजवाब आहे. स्टँड अँड डिलिव्हर इन दी आर्क अँड आउट ऑफ दी पार्क. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळताचा षटकार. मनीष मोहितेची बॅट जर चालू झाली टेकदामीची बॅट चालू झाली तर मात्र इथे विस्फोटक फलंदाजी होऊ शकते आणि ती विस्फोटक फलंदाजी अत्यंत घातक विस्फोटक फलंदाजी इथे त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. त्याची बॅट जणू काही आग ओकत्या आणि त्या आगीसमोर मात्र कोणालाही स्वस्थ बसता येत नाही. फार महागडं ठरतं हे षटक. धावफलकाचा जर आपण विचार करतोय तर धावफलकावरती 40 धावांची नोंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ नक्कीच या ठिकाणी शिल्लक असेल. या षटकाचा विचार केला 13 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू आहे आणि हा चेंडू देखील स्टेडियमच्या बाहेर
चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, दाबा मिळते 6 षटकार. MM इथे मात्र मनीष मोहिते इज सेट टू दी फायर. त्याच्या बॅटमधून जणू काही आगीचे गोळे बाहेर पडतात आणि धावफलकाचा जर आपण विचार केला 46व्या धावफलकावरती नोंदवला गेलात. फारच विस्फोटक फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. ताकदीचा आणि युक्तीचा देखील पुरेपूर वापर. थोडंसं शफल होत आहेत ऑफ साईडला आणि लेग साईडला हे प्रहार चढवले जातात. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो. आता मात्र साईड चेंज केली जाते बॉलरच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील. एकच धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. चांगली थ्रोपैकी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंगचा जर आपण विचार करतोय तर 47 धावांवरती दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतात. नो बॉलचा इशारा तर अद्याप विचारतील पंच आणि नंतर डिसिजन देतील. नो बॉल. हा मात्र फ्री हिटचा चेंडू आणि 50 धावा देखील या संघर्ष झालेला आहेत. नक्कीच 50 ऑफ द टीम. फारच चांगल्या बॅटिंग परफॉर्मन्स टेक दामी आणि मनीष मोहिते. विस्फोटक जोडी, हार्ड हिटिंग कॉम्बिनेशन. पण बॉलर्सच्या इकॉनॉमीची मात्र या ठिकाणी वाट लावत असताना दोन्ही फलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीडचा चेंडू होता आणि डॉट चेंडूची सांगता नक्कीच. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालं. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली 52 धावा, 52. चला थांब ना, थोडासा लवकर स्पीडअप करा मित्रांनो. जास्त वेळ घेताय तुम्ही, कारण अजून आपल्याला एक सत्र आणि त्याच्यानंतर फायनल साठी नक्कीच वेळ ठेवायचा. असं नाही की अंधार झाला आणि कुठच्या संघाला बेनिफिट मिळालं. नक्कीच विनंती असेल सामना थोडासा लवकरात लवकर स्पीडअप करा. पंच सक्त ताकीद द्या तुम्ही देखील की 5 मिनिटांमध्ये कमीत कमी एक षटक तर समाप्त झालाच पाहिजे. 20 मिनिटांचा कालावधी.
सरळ फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहेत पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, रीचच्या बाहेर फटका चांगला, फटका लाजवाब आहे. 4 धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. मनीष मोहितेचा जर आपण विचार केला तर तो आता काही थांबण्याचं नाव घेत नाही. फुलटॉस आणि हा चेंडू मात्र अप्रतिम सेफ. विचारावं लागेल जिथे ते विचारावं लागेल जिथे बाउंड्री लाईन वर खेळाडू होते त्यांना नक्कीच अडवलेला आहे चेंडू. प्रिन्सचं कौतुक करावं लागलं मित्रांनो. माझ्या मते त्याच्यासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्या एफर्टसाठी. कारण पाहिलं तर बाउंड्री लाईन वरून पूर्णपणे आपण एफर्ट्स पाहिलं तर नक्कीच आउट आहे आणि मॅच चेंजिंग मुवमेंट कारण फारच खराब चेंडू होता. चांगली बॅटिंग मनीष मोहितेच्या माध्यमातून. फटका तर अप्रतिम होता पण त्यापेक्षा अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स नक्कीच प्रिन्स सिंगला आपण पाहिलं आणि लाजवाब फिल्डिंग, लाजवाब, कौतुकास्पद. कारण अशा प्रकारची फिल्डिंग फार दुर्मिळ असते आणि ती फिल्डिंग मात्र नक्कीच आठवणीत राहणारी फिल्डिंग. आणि हा जर सामना जर जिंकला तर आठवणीत राहणारा मुवमेंट पण असू शकतो. कारण जर आपण पाहतो तर मनीष मोहिते फारच चांगली फलंदाजी अद्याप त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत होती पण आता मात्र फलंदाज बाद झाला. त्याची जागा घ्यायला गेल्या मैदानात ओमकार. एक धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या साह्याने बाईटच्या स्वरूपामध्ये नक्कीच एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल ते म्हणजे दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला होता आणि 2 धावा एक फटण्यामध्ये या संपादित केला. साठ धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. चांगला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी फेकण्यात आला. टेक धामीला रोखून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. जर आपण विचार करतोय उर्वरित शेवटचा चेंडू असेल 60 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूमध्ये कशा प्रकारे नक्कीच इथे फलंदाजी केली जाईल पाहावं लागेल. एक मोठा फटका आला तर मात्र सम्मानजनक स्थितीच्या वर नक्कीच पोहोचू शकतात. 60 धावा देखील चांगलं टोटल. हा चेंडू चांगला फेकणं प्रतिस्पर्धी संघ बॉलिंग करत असताना गरजेचं आहे. चला मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका, फार वेळ घेतोय तुम्ही एका षटकामागे. थोडासा सामना स्पीडअप करा. आपल्याला तदनंतर एक 17 आणि फायनल देखील खेळवायची आहे. फटका चांगला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला. चेंडू आउटफील्ड तिथे भरपूर फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. या चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात 4 आणि धावफलकावरती 64 धावा नोंदवल्या गेल्या. 65 धावांचं इथून पुढे आव्हान असेल
आणि या 65 धावा कशा प्रकारे चेस केला जातील की या 65 धावा रोखल्या जातील हे नक्कीच पाहावं लागेल. आणि जो सामना जिंकेल नक्कीच टेकदामेची चांगली बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. शेवटपर्यंत उभे होते. मनीष मोहितेचा चांगला एक कॅमिओ पाहायला मिळाला. अक्षयचा एक विस्फोटक फलंदाजी त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाली. आणि शेवटला ओमच्या बॅटमधून काही सिंगल्स नक्कीच आपण पाहिले. 2 गडी नक्कीच गमावले पण 64 धावा धावफलकावरती नोंदवलं गेला. 65 धावांचा त्या ठिकाणी आव्हान आहे. फायनलचं तिकीट या मॅचमध्ये दडलेला. कोण जिंकेल कोण हारेल हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल आणि कुठच्या सामन्याला माघारी घरी परतावं लागेल. तर लवकरात लवकर फलंदाज पाठवा प्लीज. जल्दी. सेकंड सेमीफायनलची सेकंड इनिंग लवकरात लवकर सुरू होईल. 65 रनचं टार्गेट 4 ओव्हरमध्ये. खूपच चांगली घणाघाती फलंदाजी रायझिंग स्टार्स या संघाची. टेकधामी मनीष मोहिते यांच्याकडून चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन. उंच उंच असे षटकार बघायला मिळाले. तसेच षटकार आता या इनिंगमध्येही बघावे लागतील. 16च्या सरासरीने धावा कुठणं सोपं नसेल डीवायसी संघाला, परंतु अमन सिंग आणि साहिल डीवायसीचे ओपनर्स कमाल करावं लागेल. 4 ओव्हरचा सामना असेल, 1 ओव्हर पॉवर प्ले असेल. कृपया लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्यावे. याच्यानंतर फायनल खेळून प्रेझेंटेशन करायचं आहे. आपल्याला अंधारामध्ये खेळायचं नाही आहे. लवकरात लवकर फिल्डर सेटअप करून घ्या प्लीज. काय आलं आणि राजेंद्रच्या संघाने मनीष मोहिते करतील इनिंगची सुरुवात. मनीष टू अमन यांनी आज दिवसभर चांगली फलंदाजी केली. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून आपल्याला दिमागदार अशी 50 पाहायला मिळाली. तशीच 50 आणि तशीच बॅटिंग पुन्हा होईल का? गरज तर नक्कीच असेल. या सेमीफायनलच्या मॅचमध्ये रायझिंग स्टार आणि डीवायसी दोन्ही संघाची इच्छा असेल मॅच जिंकून फायनल गाठण्याचं. 2 दिवसापासून अथक परिश्रमाने दोन्ही टीम्स
सेमीफायनल मध्ये खेळताना. चलो बॅट्समन रेडी, बॉलर रेडी, ऑन द मार्क, लेट्स प्ले. मनीष टू अमन, चांगला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. थोडीशी स्लोवर लाईन डिलिव्हरी. अमन हे ऑफ साईडचे चांगले खेळाडू पण बॉल मिस. पहिला बॉल 0. सेकंड बॉल मनीष टू अमन, थोडीसा पुढे येऊन फुल टॉस करून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल जाईल सीमारेषा पार आणि चौकार. चांगला शॉट अमन कडून, थोडंसं क्रिसचा वापर करत कपल ऑफ स्टेप्स बाहेर येऊन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 4 धावा. अशा अजूनही मोठ्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. कमीत कमी 15 ते 16 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कुठनं आवश्यक असेल, त्याशिवाय चेजिंग कठीण होऊ शकते. पुढचा बॉल मनीष टू अमन आणि चांगला बॉल परंतु लेग साइडला भिरकावत बॉल जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार आणि चौकार. लगातार 2 चौकार. अमन यांनी आपला इरादा स्पष्ट केलाय कि हम तो नहीं रुकेंगे, फाइनल में जाके ही दम लेंगे. 8 धावा धावफलकावरती 3 चेंडूमध्ये. थोडीशी खराब बॉलची लाईन म्हणावी लागेल लेग साइडला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत फक्त 2 खेळाडू बाहेर. कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल मनीष यांचा. लगातार 2 चौकारानंतर पुढचा बॉल फुल टॉस अशी डिलिव्हरी, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये काही एफर्टलेस असा पुन्हा एकदा चौकार. फुल एफर्टलेस शॉट, फक्त इनफिल्डच्या वरून क्लिअर करत कमावलेला असा चौकार. 3 चेंडू 3 चौकार लगातार. 12 धावसंख्या. अशा स्पेसिंगने खेळण्याची आवश्यकता. प्रत्येक ओव्हरमध्ये 16च्या सरासरी रन करणं आवश्यक. थोडा वेळ पिचमध्ये राहिल्यानंतर अजूनही षटकार वगैरे येऊ शकतील, परंतु सध्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत रिस्की शॉट न खेळता फक्त इनफिल्ड क्लिअर करत असे हे 3 चौकार. चार बॉल 12 धावा. कमबॅक नक्कीच करण्याचा प्रयत्न असेल मनीष यांचा. पुढचा बॉल अमन असतील सज्ज आणि क्या बात है, पुन्हा एकदा घुटना टेक और तमाशा देख असा हा मारलेला बैठे शॉट आणि चौकार. 4 चेंडू 4 लगातार चौकार. सोळा धावा धावफलकावरती. एक डॉट मिळाला ना, डॉट पहिला डॉट होता एक बॉल. शेवटचा चेंडू यावरचा पुन्हा एकदा क्लिअर करत बॉल जातोय कव्हरच्या रिजन मध्ये, तिथे बॉल थांबणार नाहीये आणि पुन्हा एकदा चौकार. लगातार 5 चेंडू मध्ये 5 चौकार अमन यांच्याकडून. खूपच धडाकेबाज अशी फलंदाजी एका षटकामध्ये. 16 धावा 20 धावा 5 चौकार 20 धावा ज्याची आवश्यकता होती ते मिळालेलं आहे. आता आवश्यकता असेल तीन ओव्हर 45. सामना थोडासा जवळ करताना अजूनही मुश्किल. 3 ओव्हरमध्ये 45 धावा. अजूनही दिल्ली दूर, परंतु थोडंसं जवळ जयपूर पर्यंत गेलेत. आता असतील पुढचे गोलंदाज ओमकार टू साहिल.
ओमकार टू साहिल, फुलटॉसची डिलिव्हरी, कीपरच्या मागून जाईल बॉल, नशिबाचा असा. पुन्हा एकदा चौकार, लगातार 6 चौकार. मागच्या 6 चेंडूमध्ये 6 चौकार बघायला मिळालेत आपल्याला. चौकाराशिवाय बातच नाही. अमन सिंग ने मागच्या वेळेला, आणि आता साहिल स्ट्राईक वरती. थोडीशी लेग साईडला लँड डिलिव्हरी, बॉल फुलटॉसही होता. साहिल त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकले नाही, परंतु कीपरच्या मिसफिल्डमुळे त्यांना मिळाला चौकार. जे काय असतील डीवायसी संघाला ते मान्य असेल. रन कशाही प्रकारे येऊ, या परिस्थितीमुळे पुढचा चेंडू घेऊन येतील ओमकार टू साहिल, आणि पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी, आणि साहिल आणि लगावलेला असा खणखणीत षटकार. चौकार 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 आणि षटकार. क्या बात है. फुलटॉस डिलिव्हरी जवळजवळ नोच्या पास होती, आणि ओमकार यांची थोडीशी खराबच गोलंदाजी म्हणावी लागेल. साहिल सारख्या फलंदाजीला लेग साइडला फुलटॉस बॉल म्हणजे तुम्हाला माफी मिळणार नाही. पुरेपूर समाचार आणि षटकार. आता साइड चेंज करत राऊंड द विकेट टाकतील ओमकार टू साहिल, आणि चांगला ह्या डिलिव्हरीची आवश्यकता, अशाच बॉलची आवश्यकता असेल. थोडासा खोलवर चेंडू, चांगला कमबॅक म्हणावा लागेल. चांगला चेंडू, असे चेंडू टाकावे लागतील. कोणत्याही प्रकारची रूम न देता 1 रन, आणि या 1 रनने अमन सिंग येथील स्ट्राईकवरती. पुन्हा तेच करतील का पाहावं लागेल. ओमकार टू अमन, पुन्हा एकदा फुलटॉस, परंतु आता हा मिस हिट, आणि हा पण चांगला टेकने चांगल्या प्रकारे बॅकअप कव्हर करत केलेला आहे, आणि साहिल होतील रन आउट दुसऱ्या धावाला. थोडंसं कॉलममध्ये 2 रन इझी होऊ शकले असते. थोडीशी लेझी रनिंग म्हणावी लागेल. चांगले बॅटिल साहिल कडून. पण आता जेवढा चांगला फलंदाज मागे गेला तेवढाच पुन्हा आला. गोविंद कुलकर्णी येते आता स्ट्राईक वरती. तेवढाच दिमाखीचे फलंदाज, त्यांना ही कमाल दाखवावी लागेल आपल्या बॅटने. पुढचा चेंडू ओमकार टू अमन, आणि अमन यांच्याकडून लगावलेला, तिकडे असतील फिल्डर अँड टेक करतील. कॅच आउट. अमन सिंग यांना थोडीशी ताकद कमी पडलेली या बॉलमध्ये. हवेचा ओघ उलट्या साईडला. चांगला शॉट पर्यंत टेक यांनी चांगले जज करत पकडलेले कॅच, आणि अमन सिंग यांना केले आउट. आता थोडंसं कठीण होताना दोन्ही सलामीचे फलंदाज आउट. चांगली सुरुवात मिळाली होती, एक आशेचा किरण दिसत होता, परंतु आता राहुल अडू घेतील त्यांची जागा. राहुल अडू, छोटा पॅकेट बडा धमाका. बडा धमाका दाखवायची गरज. 13 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. धमाकाची जरूरत आहे. ओमकार टू राहुल, पुढचा बॉल, चांगली डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल, फुल पेस, यॉर्कर लेंथ. बॅट्समन कडे काही तोड नाही या डिलिव्हरीचा, आणि असा डॉट बॉल. चांगली डिलिव्हरी ओमकार यांची, डॉट बॉल मिळालेला आहे. पुढचा बॉल ओमकार टू आडू, आणि राहुल यांनी कव्हरच्या दिशेमध्ये उडवलेला, परंतु हवेच्या विरुद्ध बॉल ट्रॅव्हल होऊ शकणार नाही, आणि कुणाल यांची थोडीशी स्लिप झाली, परंतु चांगली त्यांनी कव्हरअप करत चांगली उचलफेकी, आणि 2 धावा, ओव्हर समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 32. 33 रनांची आवश्यकता असेल. 12 बॉलमध्ये 32 बनवलेले आहेत, आणि 12 बॉलमध्ये 33 हवे आहेत, म्हणजे जवळजवळ अर्धी दिल्ली तर गाठलेली आहे. तर पुढचे 2 ओव्हर सांगतील आपल्याला काय होतील.
टेक करतील बॉलिंग. टेक टू गोविंद. अमित परत चेक कर स्कोर. वाइड पे कौन सा वाइड भी नहीं था. वाईडला फोर गेला. स्कोर चेक होतोय. 1 सेकंद फक्त होल्ड करा. काय अमित बरोबर आहे का? स्कोर सोड. तू स्कोर बरोबर आहे का? बरोबर ना 34. अमित बरोबर आहे का? 34 झालेली धावसंख्या. 32 धावांची आवश्यकता असेल. 2 overs 32 रन्स रिक्वायर्ड. 32 धावांची आवश्यकता असेल. टेक टू गोविंद. फर्स्ट बॉल गोविंद यांच्याकडून चांगला फिरकावून असा मारलेला बॉल. बॉल जाईल सीमारेषाकडे. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. बॉल ऑलमोस्ट अडवला होता परंतु चौकार मिळेल गोविंदांना. चांगला शॉट गोविंद कडून. थोडीशी शॉर्टलेन डिलिव्हरी. टेक करून त्याचा पुरेपूर समाचार घेत कमावलेला चौकार. चौकार षटकार तर येत आहे. मॅच जवळजवळ जाते. ही असेल निर्णायक षटक. या ओव्हरमधील जे घडेल किंवा बिघडेल आणि ते असेल गोविंद आणि राहुलच्या हातामध्ये. टेक असतील पुन्हा सज्ज. दुसरी डिलिव्हरी या ओव्हरची. टेक टू गोविंद. सेकंड बॉल ऑफ द ओव्हर. टेक टू गोविंद. डान्सिंग डाऊन लगाव. हवेमध्ये मारलेला षट आणि हवेच्या विरुद्ध असता खणखणीत षटकार. हवेच्या झोताच्या विरुद्ध लगावलेला असा ताकदवर असा षटकार. ते पण फास्ट बॉलरला पुढे येऊन. कमालीचा आत्मविश्वास गोविंद यांच्याकडे. हा आत्मविश्वास त्यांना विजयाकडे नेईल का? पुढच्या बॉलवरती समजेल. टेक टू गोविंद. तिसरा बॉल यावरचा आणि चांगला पॉइंटच्या दिशेने मारला यांनी आणि तिथे काय बॉल थांबत नाहीये. सकाळपासून बघतोय पॉइंटच्या रिजन मध्ये बॉल तर थांबणार नाहीये आणि हा पुन्हा एकदा मिळालेला चौकार गोविंद यांना. चौकार षटकार चौकार लगातार. खूपच चांगली अशी गोलंदाजी. रायझिंग स्टारच्या सगळ्या टीम मध्ये हलचलीचं वातावरण. हलचल है भाई हलचल है. आता फक्त 17 धावांची 9 बॉल 17 धावांची आवश्यकता असेल. काय केलंय आणि काय केलंय. व्हॉट अ बॅटिंग. कशा प्रकारे चेस केलंय. 500 धावांचं लक्ष. अजूनही चेसिंग बाकी आहे परंतु काय आत्मविश्वास बॅट्समन मध्ये. पुढचा बॉल. चांगली डिलिव्हरी. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पण तिकडे 2 असतील फिल्डर अशा आहे आणि चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग शुभम यांच्याकडून. नक्कीच 2 धावा वाचल्या असतील आपल्या संघाच्या. सौरभ. चांगली फिल्डिंग सौरभ कडून. दाद द्यावी लागेल. जम्पिंग स्टॉप बनावं लागेल. अशा फिल्डिंगची आवश्यकता असेल. निर्णायक. 8 बॉल 15च्या चेसिंग मध्ये. 8 बॉल 15. यहाँ पे पूरी दुनिया काउंट कर रही है दिनकर. सब काउंट कर रहे हैं यहाँ पे. पुढचा बॉल. टेक टू गोविंद. परंतु हवेच्या झोता विरुद्ध आणि षटकार. पुन्हा एकदा. क्या बात है. जी ताकद पाहिजे. हवेच्या विरुद्ध मारण्यासाठी जी ताकद पाहिजे ती ताकद आहे गोविंद मध्ये आणि तीच ताकद दाखवलेली आहे. सौरभ यांचा चांगला प्रयत्न होता ऍक्च्युली.
कॅच जर पकडली असती तर एक मॅच विनिंग कॅच अशी ठरली असती, परंतु गोविंदा तेवढा ताकदवर शॉट कोणी थांबवू शकत नाही. फक्त 7 बॉल 9, 4 ओव्हर 65 रनांची सुरुवात केली होती, ती आता 7 बॉल 9 वर आलेली आहे. काय बॅटिंग केलेली आहे DYC संघाने. घशापर्यंत आणलेला घास आता फक्त गिळायचं बाकी आहे. पुढचा बॉल टेक आणि थोडाच मोठा प्रयत्न, बॉल मिस झालेला आहे. काय एक्साइटिंग ओव्हर म्हणावे लागेल, काय चेसिंग म्हणावं लागेल आजच्या सत्रामध्ये BTCLच्या फायनल मध्ये. व्हॉट अ सेमी फायनल, व्हॉट अ चेसिंग. काय दिमागदार फलंदाजी. सेमी फायनल होऊन दे. शेवटच्या षटकामध्ये गरज असेल 9 धावांची. ठीक आहे, आता ते मिस्टेक नंतर करू आपण. परत तूच करा, मला नको करायला, कारण की फोन डिफरंट आहे ना. राहुलला गेले का सगळे रन? आता असेल शेवटची ओव्हर. 6 चेंडूमध्ये असतील फक्त 9 धावांची आवश्यकता. 6 बॉल 9. आता असेल मदार दिनकर के हाथ. लिया है दिनकर ने अपने हाथ में बॉल. मागच्या ऑल स्टार सीझन 7 मध्ये दिनकरने दाखवली होती कमाल. 6 चेंडूमध्ये 3 धावा डिफेंड केल्या होत्या. 6 चेंडूमध्ये 8 धावा डिफेंड केल्या होत्या. त्या परत करतील का? त्यावेळेलाही सेमी फायनलच होती, आजही सेमी फायनलच आहे. आणि तोच दिनकर, तोच बॉल. धाव फक्त 1 जास्त यावेळेला. 6 चेंडूमध्ये 9 धावा. 6 बॉल 9 रन. फिरकीचे गोलंदाज. धीरे से बॉल और चकमा. ऐसे दिखेगा क्या? दिनकर टू राहुल. फर्स्ट बॉल राहुल यांच्याकडून हवेमध्ये उडवलेला बॉल. त्याच्या असतील कुणाल, त्याच्या खाली येतील आणि पहिल्याच बॉलला विकेट. हवेमध्ये मारण्याची आवश्यकता नसताना 5 बॉल मध्ये 9. आता जातील प्रिन्स. रमेश वाडे या परिसरातून बिलॉंगिंग करणारा खेळाडू. क्षमता आहे, ती क्षमता दाखवावी लागेल, अथवा ऍटलिस्ट गोविंदला स्ट्राईक तरी द्यावे लागेल. हवेमध्ये चेंडू मारून उपयोग नाही, कारण की तुम्ही विनाकारण आउट होणार, डॉटही जाणार. गोविंदकडे स्ट्राईक जाणं तेवढंच महत्वाचं. ते रायझिंग स्टारला संघालाही तेवढंच माहिती आहे. अक्षय घुगरे, कुणाल घाडगे, दिनकर यादव यांची जबरदस्त प्लॅनिंग गोविंद यांना नॉन स्ट्राईकवर ठेवण्याची. फिल्डिंग मध्ये लगातार परिवर्तन आणि चल बिचल हलचल तो हो रही है. दुसरा बॉल यावरचा. दिनकर टू प्रिन्स. काय करतील? प्रिन्स रेडी. चांगली डिलिव्हरी. थोडूसा हिट झालाय आणि प्रिन्स होतील रनआउट. 2 बॉल 2 डॉट. काय चांगली गोलंदाजी दिनकर यांच्याकडून. मागच्या सीझनचा परफॉर्मन्स पुन्हा दाखवतील का? त्यावेळेला 8 डिफेंड केले होते, आज 9 डिफेंड करतील का? बॉलिंग म्हणावी लागेल. टेनिस बॉल मध्ये चांगल्या पेसर बॉलचं नेहमीच कौतुक होतं, परंतु स्लोवर फिरकी गोलंदाज काय कमाल करू शकतो ते आपण मागच्या वेळेला पाहिलंय, आजही पाहायला मिळेल का? डिफेंड होतील का की रवी भोईर आपला बॅटचा तडाखा दाखवतील? चांदप टीमचे धडाकेबाज फलंदाज रवी भोईर आणि समोर असतील गोविंद. गोविंदचा आत्मविश्वास उंचावलेला. फक्त 9 धावांची आवश्यकता 4 चेंडूमध्ये. या चेंडूमध्ये मोठा फटका बदलेल या मॅचची किस्मत. चौकार और षटकार.
जर विकेट पडली तर मग दिनकरचा होईल बोलबाला. पुढचा बॉल निर्णायक बॉल असेल या मॅचचा, या ओव्हरचा आणि या टुर्नामेंटचा. सेमीफायनलची मॅच, सेकंड इनिंग, रायझिंग स्टार वर्सेस डीवायसी, दिनकर वर्सेस गोविंद. एकाच टीमचे खेळाडू BTCLच्या रायझिंग स्टार संघामध्ये खेळणारे आज आमने सामने. एकमेकांची टॅक्टिक्स ओळखतील का? नेटमध्ये दिनकरच्या अगेन्स्ट केलेली प्रॅक्टिस कामाला येईल का? दिनकर टू गोविंद आणि स्लोवर लँड डिलिव्हरी गोविंद आणि यांनी काव कॉर्नरच्या दिशेमध्ये लगावलेला षटकार. क्या बात है. आपल्याच टीममेटला षटकार लगावण्याची मज्जाच काही और. आणि मॅच जवळजवळ जिंकत आता फक्त असेल 3 धावांची आवश्यकता. 3 बॉल 3 धाव. कुठे 65 कुठे 3. काय कमालीची फलंदाजी. दिनकर टू गोविंद, वा रे वा. आणि हा बॉल गेला चौकार. आणि डीवायसी संघाने काय कमालीची फलंदाजी करत 65 धावा केल्या चेस सेमीफायनल मॅच मध्ये. क्या बात है. सेमीफायनलची मॅच, डीवायसी 4थ्या नंबरला क्वालिफाय झालेली, घरी गेलेले लोक परत आले आणि फायनलला गेले. दुपारच्या सत्रामध्ये त्यांना माहिती नव्हतं की आम्ही क्वालिफाय होणार नव्हतो की नव्हतो. अर्धे प्लेयर घरी गेले होते, घरी जाऊन परत आले.